निवडला आहे. परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही आहे. हालेलुया. परमेश्वर तुमच्या बरोबरच आहे, म्हणून चिंता करू नको. हालेलुया. कधी आम्ही चिंता केलं पाहिजे? परमेश्वर आम्हाला सोडून जाणार असलं तर. परमेश्वर आम्हाला कधी सोडणार नाही आहे, म्हणून आम्ही चिंता करायचं नाही आहे. त्याच्यावरच आमच्या सर्व चिंता टाकायची आहे. आणि एवढंच आम्ही लक्ष दिलं पाहिजे, आम्ही परमेश्वराला सोडून नाही गेलं पाहिजे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला कधी सोडणार नाही आहे. आम्ही परमेश्वराला सोडून नाही गेलं पाहिजे, याच्यामध्ये आम्ही लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया. प्रार्थना करूया. धन्यवाद पिता परमेश्वर, आजचे दिवस तू आम्हाला दिला आहे म्हणून तुला धन्यवाद करत आहे प्रभू. तू आम्हाला निवडला आहे म्हणून तुला धन्यवाद करत आहे प्रभू. तू आम्हाला स्पर्श कर प्रभू. आमच्या आत्मी डोळे उघड प्रभू, आत्मी कान उघड प्रभू. तू आमच्या बरोबर बोल प्रभू. धन्यवाद प्रभू येशू. आमचे जीव शरीर आत्मा आम्ही तुझ्या हातात देत आहे. डिस्टर्ब करणारा सैतानाला येशूच्या नावाने आम्ही धमकवत आहे. हर एक दुष्ट आत्माला येशूच्या नावाने दूर करत आहे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने हे जग पूर्ण आम्ही कव्हर करत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही मागत आहे प्रभू. आमेन. रोमकरासपत्र 10 अध्याय. रोमकरासपत्र 10 अध्याय. रोमर 15 अधिकार 9 वचनापासून. रोमकरासपत्र 10 अध्याय 8 वचनापासून आम्ही वाचूया. तर ते काय म्हणते? ते वचन तुझ्या जवळ आहे, तुझ्या मुखात वा तुझ्या अंधकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवित आहोत ते हीच होय. हालेलुया. हे येशू प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असं आपल्या अंधकरणात विश्वास ठेवशील तर तुझ्या तारण होईल. हालेलुया. पुन्हा पुन्हा मी सांगत आहे, येशू ख्रिस्त एकच परमेश्वर आहे. हालेलुया. येशूच परमेश्वर आहे, प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील. हालेलुया. आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविलं असं आपल्या अंधकरणामध्ये विश्वास ठेवशील तर तुझ्या तारण होईल. येशू परमेश्वर आहे असं आपल्या मुखाने कबूल केलं पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताला मेलेल्यामधून पिता परमेश्वराने उठवलेला आहे. येशू ख्रिस्त जिवंत आहे असं आम्ही हृदयाने विश्वास ठेवलं तर आमचं तारण होणार आहे. हालेलुया. हे फाउंडेशनातून आम्ही पार नाही गेलं पाहिजे.
हालेलुया. येशू परमेश्वर आहे हे मुखाने कबूल केलं पाहिजे आणि येशू ख्रिस्ताला मेलेल्यामधून पिता परमेश्वराने उठवलेलं आहे हे आम्ही हृदयाने विश्वास ठेवलं तर आमच्या तारण होणार आहे. हालेलुया. येशूच परमेश्वर आहे याच्यामध्ये आम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे आहे आणि तो मेलेल्यामधून उठला आहे जिवंत आहे हे हृदयामध्ये विश्वास ठेवला पाहिजे आहे. येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मेलं आता जिवंत आहे जिवंत झाला आहे हे आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आहे. हालेलुया. हे आम्ही समजून घेतलं तर आमच्या समस्या आमच्या जीवनातून निघून जाणार आहे. आमच्या सर्व समस्यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभामध्ये मेला आणि मरणाला विजय मिळवून तो पुन्हा उठलाय आता जिवंत आहे. हालेलुया. कारण जो अंधकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो. हालेलुया. येशू परमेश्वर आहे आणि येशू ख्रिस्त मेलेल्यामधून उठला आहे हे आम्ही हृदयामध्ये अंधकरणामध्ये विश्वास ठेवलाय आम्ही काय आहे नीतिमान आहे. सर्वांनी समजून घे आम्ही चांगलं कीर्ती करून कार्य करून नीतिमान होत नाही आहे. हालेलुया. आम्ही चांगल्या गोष्टी करून आम्ही नीतिमान होत नाही आहे. चांगलं करून नीतिमान होऊ शकणार पण नाही आहे. हालेलुया. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याच्या तारण होते. हालेलुया. हृदयामध्ये विश्वास ठेवला पाहिजे आपल्या तोंडाने कबूल केलं पाहिजे आहे. आता आमच्या जीवनामध्ये जे काही समस्या आहे ते समस्यासाठी देवाचे वचन शोधलं पाहिजे. ते वचनावर विश्वास ठेवला पाहिजे हृदयामध्ये आणि मुखाने कबूल केलं पाहिजे आहे. ते समस्या आमच्या जीवनातून निघून जाणार आहे. आकाश नष्ट होईल पण देवाचे वचन नष्ट होणार नाही आहे. हालेलुया. हृदयामध्ये आम्ही विश्वास ठेवला मुखाने कबूल केलं. हालेलुया. आमच्या समस्या निघून जाणार आहे. हृदयामध्ये स्ट्रॉंग आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आहे आणि मुखाने कबूल केलं पाहिजे म्हणजे तेच आम्ही विश्वास काय ठेवतो ते बोललं पाहिजे आहे. देवाचे वचन असताय ते आम्ही हृदयामध्ये विश्वास ठेवलं पाहिजे. ते आपलं तोंडाने बोललं पाहिजे. बोलल्यानंतर ते वचनानुसार आमच्या जीवनामध्ये घडणार आहे. हालेलुया. हृदयामध्ये विश्वास ठेवला पाहिजे मुखाने कबूल केलं पाहिजे आहे. करीतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही पतित होणार नाही. हालेलुया. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे येशू ख्रिस्ताच्या मागे चालत आहे पण आमच्या जीवनामध्ये कधी कधी कठीण परिस्थिती येत आहे. ते वेळी आम्ही विचारात पडतो आणि चिंता करत बसतो आता पुढे काय होणार आहे. हालेलुया. पण परमेश्वर काय म्हणत आहे कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही पतित होणार नाही आहे. येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला तर आम्ही पतित होणार नाही आहे. हे पण आम्ही हृदयामध्ये विश्वास ठेवला पाहिजे मुखाने कबूल केलं पाहिजे. कधी कठीण प्रसंग आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर. हालेलुया. येशू ख्रिस्तावरच आम्ही विश्वास ठेवत राहिलं पाहिजे. कधी कधी कठीण परिस्थिती आल्यानंतर आता काय फायदा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून सोडून देऊया असं आमच्या मनामध्ये शैतान घालू शकतो. ते वेळी पण आम्ही समजून घेतलं पाहिजे
जेपर्यंत आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर आहे, सैतान आणि परिस्थिती आम्हाला काही करू शकणार नाही आहे. आता हे परिस्थिती, हे विचार सैतान आमच्या मनामध्ये का घालत आहे? जे वेळी आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर नाही आहे, ते वेळी सैतान परिस्थिती आम्हाला विजय मिळवू शकतो. तो आम्हाला विजय मिळवण्यासाठी पहिलाच आमच्या मनामध्ये घालताय, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू नको, सोडून दे. हालेलुया. कुठलं पण परिस्थिती येऊन दे, आमच्या विरुद्ध सगळं परिस्थिती असून दे, तरी पण आम्ही येशू ख्रिस्त हे परिस्थितीतून मला बाहेर आणणार आहे, हे विश्वास आम्ही ठामपणाने असलं पाहिजे आहे. आणि येशू ख्रिस्त वर मी विश्वास ठेवत आहे, मी लचित होणार नाही आहे, याच्यामध्ये आम्ही विश्वासामध्ये ठामपणे उभं राहायला पाहिजे आहे. परिस्थिती सगळं आमच्या विरुद्ध आहे, हालेलुया, ते वेळी मी लचित होणार नाही आहे. माझा विश्वास येशू ख्रिस्तावर आहे, हे ते वेळी पण आम्ही येशू ख्रिस्तावर ठामपणाने उभं राहायला पाहिजे आहे, विश्वासामध्ये उभं राहायला पाहिजे आहे. हालेलुया. विश्वास म्हणजे काय आहे? ना दिसणारा गोष्टी पण भरोसा आहे आमच्यामध्ये, त्याला विश्वास म्हणत आहे. विश्वास दिसणार नाही आहे, पण आम्ही भरोसा ठेवला पाहिजे येशू ख्रिस्तावर. परिस्थिती माझ्या विरुद्ध आहे, पण परमेश्वर माझ्या बरोबर आहे, ते परिस्थिती बदलणार आहे, असं आम्ही भरोसा ठेवला पाहिजे. तोच विश्वास आहे. ते विश्वास आम्ही कधी सोडला नाही पाहिजे आहे. आमच्या विरुद्ध परिस्थिती काय येत आहे, आम्ही विश्वास सोडला पाहिजे म्हणून येत आहे. तेच वेळी आम्ही उलटा जास्त विश्वास ठेवायचा. परिस्थिती आमच्या ऑपोजिशन मध्ये आहे, ते वेळी आम्ही विश्वासामध्ये ठामपणे उभं राहायला पाहिजे. हालेलुया. असं उभं राहिलं तर आमच्या विरुद्ध जे परिस्थिती आहे त्याला आम्ही जिंकू शकतो. हालेलुया. जगदी वा एल्ल्याने याच्यामध्ये भेद नाही. हालेलुया. परमेश्वर आकाश पृथ्वी निर्माण केलाय, परमेश्वर सर्वांना निर्माण केलाय. कुठलं जात, धर्म, गाव, देश हे काय भेदभाव नाही आहे. परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. आम्ही येशू ख्रिस्तामध्ये आलं तर आमचं जात, धर्म सगळं ते ओळख आमचं सगळं निघून जात आहे. आम्ही सर्व मिळून काय आहे, देवाचे मुलं आहे. हालेलुया. आता विचार करून बघा, आता एक व्यक्तीला 4 मुलगा आहे. आता 4 मुलगा असलं तर ते एक मुलगा दुसरा जाती, दुसरा धर्माचा असू शकतो काय? नाही आहे. चारों से एकसारखेच असणार आहे. आता आम्ही सर्व मिळून आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर आम्ही देवाच्या मुलं आहे. म्हणून येशू मध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही हे जातीच्या, हे धर्माच्या, आम्ही असा तसा त्याच्या सगळं आम्ही विसरून टाकायचं आहे. हालेलुया. आम्ही काय आहे, देवाच्या मुलं आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा सर्व लोक देवाच्या आम्ही मुलं आहे. हालेलुया. पहिलाचे सगळं तो गेलेला आहे. आम्ही आता देवापासून जन्म झालेला आहे. आम्ही देवाच्या मुलं आहे. आमच्यामध्ये भेदभाव काही नाही आहे. आम्ही एकसारखेच सर्व लोक आहे. हालेलुया. आता परमेश्वर आमच्यावर भेदभाव करत नाही आहे. कुठला जात, कुठला धर्म, कुठल्या देशाचा आहे, कुठल्या गावाचा आहे, शिकलेला ना शिकलेला सर्वांवर परमेश्वर प्रेम करत आहे. परमेश्वर भेदभाव करत नाही आहे. हालेलुया. कधी कधी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करत आहे, आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही म्हणून आम्हाला परमेश्वर सोडलं काय, असं वेगळे वेगळे विचार सैतान आमच्या मनामध्ये घालू शकतो. पण परमेश्वर आम्हाला कधी सोडणार नाही आहे. परमेश्वर कोणावर भेदभाव करत पण नाही आहे. हालेलुया. आम्ही पूर्ण हृदयाने आम्हाला परमेश्वराला समर्पण केलं पाहिजे. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. आणि आम्ही किती परमेश्वराला समर्पण करतो तेवढं परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पण कार्य करणार आहे.
म्हणून परमेश्वर काय बोलत आहे, तुम्ही माझे जोवल येलं तर मी तुमचे जोवल येणार आहे. हालेलुया. आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही देवाचे जोवल केलं पाहिजे. देव तेवढंच आमचे जोवल येणार आहे. याच्यामध्ये कोणाला अट नाही आहे. तू एवढंच देवाचे जोवल जाऊ शकतो, ते व्यक्ती पुढे जाऊ शकतो, असं काय अट नाही आहे. हालेलुया. देव आमच्यावर भेदभाव करत नाही आहे. आम्ही देवाचे जोवल केलं, देव आमचे जोवल येणार आहे. याच्यामध्ये लिमिट आणि अट काय नाही आहे. हालेलुया. म्हणून आम्ही पूर्ण हृदयाने देवाला शोधला, देवाचे जोवल गेलं तर देवाची योजना आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण होणार आहे. आमचे जीवन प्रकाशित होणार आहे. आमचे जीवन बदलणार आहे. हालेलुया. एगदी वा एल्याने याच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचे प्रभू तोच. हालेलुया. कुठला जात असून दे, धर्म असून दे, सर्वांचे परमेश्वर येशू ख्रिस्त एकच आहे. हालेलुया. इकडे ते पण लिहिलं बघा. आणि जे त्याचा दावा करीतात ते सर्वांना पुरवणे इतक्या तो संपन्न आहे. हालेलुया. परमेश्वर भेदभाव करत नाही आहे. जो कोणी त्याचा दावा करत आहे ते सर्वांना पूर्ण इतक्या पुरवणे इतक्या तो संपन्न आहे. हालेलुया. तो काय बघणार नाही आहे, भेदभाव करणार नाही आहे. आम्ही त्याचा दावा केला, आम्हाला पुरवणार एवढं सामर्थ परमेश्वराला आहे. एवढं संपन्न आहे देव. हालेलुया. म्हणून आम्ही काय करायचं आहे, देवाचा दावा, देवाला शोधायचा आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा दावा करेल त्याचा तारण होईल. हालेलुया. प्रभूचे नाव घेऊन त्याचा दावा करणार त्याचा तारण होणार, आणि प्रभूचे नाव घेऊन त्याचा दावा करणार त्याच्या समस्या पण दूर होणार आहे. येशू मध्ये इल्यानंतर समस्या असलं तर काय करायचं, तोच करायचं, देवाचाच दावा करायचा, आणि देव आमच्या समस्या नक्की बदलणार आहे. हालेलुया. आमच्या येशू ख्रिस्तावर विश्वास थोडा वाढत गेला पाहिजे आहे. देवाचे वचन बदलणार नाही आहे. नवीन असून दे, जुना असून दे, आम्ही देवाचा दावा केला, देव आमचे जीवन नक्की बदलणार आहे. आमचे जे काही समस्या आहे ते समस्या दूर करणारच आहे. देवाला अशक्य काही नाही आहे. हालेलुया. आम्ही मंद नाही झालं पाहिजे आहे. काय समस्या येईल तर देवाला शोधणं आणि देवाकडे प्रार्थना करणं सोडून नाही दिलं पाहिजे आहे. विश्वासाने आम्ही मागत राहिलं पाहिजे आहे. आम्ही सोडलं नाही पाहिजे आहे. हालेलुया. रोमकरास पत्र 3 अध्याय रोमर 3வது அதிகாரம் 10வது வசனம். रोमकरास पत्र 3 अध्याय 10 पासून. शास्त्रात असं लिहिलं आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. हालेलुया. सर्वांनी हे समजलं पाहिजे, नीतिमान कोणी नाही आहे. आता चांगलेच करत आहे ते नीतिमान आहे का? नाही आहे. कोणी नीतिमान नाही आहे, एक सत्य आहे. समंजस कोणी नाही, देवाचे शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व भंकल आहेत, ते सारे निरुपयोगी झाला आहेत. सत्कर्म करणारा असं कोणी नाही, एकही नाही. 23 वचन त्याच्यामध्ये. कारण सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलं आहे. हालेलुया. आम्ही सर्वजण काय केलं आहे? पाप केलेलं आहे.
सर्वांनी पापी आहे ते देवाच्या गौरवाला उणे पण लागे. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणीवरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. हालेलुया. सर्वांनी पाप केलेला आहे. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणीवरून प्राप्त केलेला आहे. आम्ही सर्वजण पाप केलेलो होतो. येशू ख्रिस्त आमचे पाप घेतला आणि स्वतः आमच्या पापांसाठी मरण पावला. आमच्या पापांसाठी खंडणी मारून येशू ख्रिस्ताने स्वतःला बलिदान केलं आहे. म्हणून खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. हालेलुया. आम्ही कृती करून नीतिमान झालेलं नाही आहे. कृती करून नीतिमान होऊ शकणार नाही आहे. हालेलुया. आता हे पेन आहे, हे माझ्याकडे आहे. हे माझ्या पाप आहे. हालेलुया. मी केलेलं पाप हे पूर्ण येशू ख्रिस्त काय केलाय? स्वतःवर घेतलाय. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त काय आहे? पाप केलेलंच नाही आहे. तो नीतिमान आहे, पवित्र आहे. आणि त्याचं काय केलं आहे? तो मला दिलेला आहे. आमचं पाप सगळं येशू ख्रिस्त घेतलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्रता आम्हाला दिलेला आहे. म्हणून आम्ही नीतिमान ठरलेला आहे. आता मला माझे शर्ट काळा शर्ट आहे आणि येशू ख्रिस्ताचा पांढरा शर्ट आहे. त्यांनी काय केलाय? माझे शर्ट काढून स्वतःवर घातला आणि त्याचा पांढरा शर्ट मला घालून घातलाय. हालेलुया. आता मी पहिला काय होतो? पापी होतो. आता येशू ख्रिस्ताने काय केलाय? माझे पाप स्वतःवर घेतलाय आणि त्याची धार्मिकता मला दिलेला आहे. म्हणून आम्ही नीतिमान ठरलेला आहे. एवढं परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. आता आम्ही मनुष्य काय आहे? चांगलं काय आहे ते दुसऱ्याकडून आम्ही घेणार आहे. आमचे वाईट पाहिजे तर आम्ही दुसऱ्यांना देणार आहे. पण येशू ख्रिस्त काय केलाय? आमचे पाप स्वतःवर घेतलं. स्वतःच्या धार्मिकता पण आम्हाला दिलेला आहे. धार्मिकता आम्हाला दिलेला आहे. पवित्रता आम्हाला दिलेला आहे. हालेलुया. असं आम्ही नीतिमान ठरलेलं आहे. आता नीतिमान ठरल्यानंतर परमेश्वर चिक्का मारलाय आमच्यावर. काय चिक्का मारलाय? हे नीतिमान आहे. आता एक कोर्ट मध्ये जज चिक्का मारला ना, हे दोषी नाही आहे, ते दोषी नाही आहे. नंतर कोणी त्याला दोषी ठरवू शकणार नाही आहे. गावाचे लोक बोललं त्यांनी असं केलं तसं केलं, पण जज चिक्का मारलाय त्यांनी हे दोषी नाही आहे, नीतिमान म्हणून ते फायनल झालेलं आहे. हालेलुया. आकाश पृथ्वी परमेश्वर निर्माण केलाय. सर्व अधिकार परमेश्वराकडे आहे आणि परमेश्वर न्याय करणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर आम्हाला नीतिमान म्हणून चिक्का मारलेला आहे आमच्यावर. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हालेलुया. आता आमच्या मनच आम्हाला दोषी दाखवणार नाही. तू कसं नीतिमान आहे? तू तर अजून असं करत आहे, तू असं केलं होतं नाहीतर असं करत आहे. हालेलुया. एकच आम्हाला आम्ही बोलायचं आणि शैतान सांगत असलं तर दोष दाखवणारा शैतान आहे. शैतानाला आम्ही सांगायचं आहे माझ्या पापांसाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभामध्ये मरण पावलेलं आहे. वधस्तंभ आम्हाला दाखवायचा आहे. वधस्तंभ आम्ही आठवण करायचा आहे. हालेलुया. केलेला पाप, करणारा पाप, सर्व पाप येशू ख्रिस्ताने फेड केलेला आहे. हालेलुया. आता देवाने आमच्यावर काय चिक्का मारलाय? नीतिमान. आम्ही नीतिमान झालाय. हालेलुया. हे आम्ही हृदयामध्ये विश्वास ठेवला पाहिजे आहे.
आणि विश्वासाने देवाच्या मार्गात आम्ही चाललं पाहिजे आहे. आम्ही तर नीतिमान आहे, पवित्र आहे, ते मार्गात आम्ही चाललं पाहिजे आहे. आता मला वचनाचे किती प्रगटीकरण आहे तेवढं मी चाललं पाहिजे आहे. दुसऱ्यांना थोडा कमी प्रगटीकरण आहे, त्याला किती वचन समजलं आहे तेवढं तो चालला पाहिजे आहे. हालेलुया. आम्हाला किती वचनाचं प्रगटीकरण आहे तेवढं आम्ही चाललं पाहिजे आहे. आम्हीच न्याय करतो, हे केलं तर पाप पाय, ते आम्ही नाही केलं पाहिजे. हालेलुया. पाचवा अध्याय रोमकरासपत्र 17 पासून. రోమర్ 5వ అధికారం 17వ వచనం. रोमकरासपत्र 5वा अध्याय 17 पासून. कारण जग ते एकच ईसामाच्या द्वारे, ते एकच ईसामाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारता ते विशेष करून ते एकच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आता ते पृथ्वीमध्ये पहिला मानव कोण आहे? आदाम. त्यांनी पाप केला आहे, त्याच्यापासून आमचे जन्म झालाय. म्हणजे आम्ही सर्वांनी पाप केलेला आहे. सर्व आम्ही आदामामध्ये आम्ही मरत आहे. हालेलुया. कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारता ते विशेष करून ते एकच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आदामामुळे आम्ही मरत आहे. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर येशू ख्रिस्तामुळे आम्ही जिवंत असणार आहे. हालेलुया. जीवनात राज्य करतील. आदामाच्या चुकामुळे आम्ही मरत आहे, आम्ही मेला आहे. आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालनामुळे आम्हाला जीवन पण प्राप्त होणार आहे. हालेलुया. आदाम पाप केलं म्हणून आम्ही सर्व पापामध्ये पडला, म्हणून मरण आम्हाला आलाय. आणि येशू ख्रिस्तामुळे आम्हाला जीवन पण प्राप्त होणार आहे. एक पाप केलाय, सर्व जग मरत आहे. एक देवाच्या आज्ञा पालन केलं आहे, येशूमुळे आम्हाला जीवन प्राप्त होणार आहे, प्राप्त झालेलं आहे येशूमुळे. हालेलुया. धर्म जसं एकच अपराधामुळे सर्व माणसाच्या दंडाज्ञा होते, तसं नीतिमत्वाच्या एकच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. आदामाने एकच पाप केलं होतं. हालेलुया. सर्व मानव जातीने दंडाज्ञा मिळाला. आदामाने पाप केलं, एकच चूक केलं, त्याच्यामुळे सर्व मानव जातीने दंडाज्ञा मिळालाय. असंच तसं नीतिमत्वाच्या एकच निर्णयाने आता येशू ख्रिस्ताने काय केलाय? देवाच्या आज्ञा पालन करून सर्व मानव जातीच्या पापासाठी मेलाय. येशू ख्रिस्त काय केलाय? सर्व मानव जातीच्या पापासाठी मेलाय, म्हणून सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. हे सगळं तुम्हाला समजलं तर डाऊट होणार नाही आहे. आदाम पाप केलं, आम्ही पापी झाला, ते बरोबर आहे. आता येशू ख्रिस्ताने आज्ञा पालन केलं, मी नीतिमान झालाय. हालेलुया. याच्यामध्ये तुम्हाला डाऊट येणार नाही आहे. तुम्हाला ओळखता ते वेळी तुम्ही शैतानावर विजय जीवन जगू शकतो. हालेलुया.
कारण जसं ते एकाच मनुष्याच्या आज्ञा भंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते. आदामाने आज्ञा भंग केलाय, आज्ञा मोडला, आम्ही सर्वजण पुष्कळ जण पापी ठरले होते. तसा ये एकच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. आदामाने आज्ञा मोडला म्हणून खूप लोक पापी ठरले गेलाय. आता येशू ख्रिस्ताने देवाच्या आज्ञा पालन केलाय म्हणून आम्ही नीतिमान ठरलेला आहे. आता हालेलुया. आदाम पाप केलाय, आम्ही सर्वजण पापी झाला. येशू ख्रिस्ताने देवाच्या आज्ञा पालन केलाय म्हणून विश्वास ठेवला म्हणून आम्ही नीतिमान ठरलेला आहे. आता हालेलुया. नीतिमानावर सैतानाला काय अधिकार नाही आहे, पापाला काय अधिकार नाही आहे. हालेलुया. शिवाय अपराध वाढवावे म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जिथे पाप वाढले तिथे कृपा त्याच्यापेक्षा विपुल झाली. अशासाठी की जसं पापाने मरणाचे योगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्वाचे योगे सर्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपल्या प्रभू याच्या द्वारे राज्य करावे. हालेलुया. आदामाच्या पापामुळे मरण सर्वांवर राज्य केलाय. असंच येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालनाने त्याच्या नीतिमत्वाच्या योगे सर्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या द्वारे राज्य करावे. हालेलुया. आदामामुळे पाप आमच्या जीवनामध्ये राज्य करत होतं, येशू ख्रिस्तामुळे जीवन आमच्यामध्ये राज्य करणार आहे. हालेलुया. आता पाप आमच्यावर राज्य करू शकणार नाही, मरण आमच्यावर राज्य करू शकणार नाही आहे. आमच्यावर जीवन राज्य करणार आहे, म्हणजे आम्हाला जीवन मिळणार आहे. हालेलुया. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर आम्ही नीतिमान आहे. आमच्यावर पाप आता राज्य करू शकणार नाही, मरण राज्य करू शकणार नाही आहे. म्हणून येशू ख्रिस्त एक ठिकाणी सांगत आहे, माझ्यावर विश्वास ठेवणारा मरणार नाही आहे. जे विश्वास ठेवून मेला तो पण जिवंत होणार आहे. हालेलुया. सहावा अध्याय रोमकरासपत्र 11 पासून 10 पासून वाचूया. कारण तो मरण पावला, तो पापाला एकटाच मरण पावला, तो जगतो, तो देवासाठी जगतो. येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी एकटा मरण पावला, एकटा. नंतर आता जगत आहे, पिता परमेश्वरासाठी जगत आहे. तसं तुम्हीही, कोण? आम्ही. ऐकून घेवा, समजून घे. तसं तुम्हीही ख्रिस्त येशू मध्ये स्वतःला पापाला मेलेला करे. आम्ही पापासाठी येशू मध्ये मेलेला आहे कर, पण देवा प्रीती अर्थ जिवंत झालेला असं माना. हालेलुया. आता आमच्या जगामध्ये बघितलं ना, कोणी मुलगा नाही तर मुलगी आमच्या ऐकत नसलं तर, नाहीतर आवडत नाही आहे ते मुलगा मुलगी बरोबर लगीन करून गेलं तर आई वडील कधी कधी काय म्हणताय, तुझ्यासाठी मी मेलेला आहे. हालेलुया. असं म्हणताय, नंतर त्याच्या बरोबर संबंध ठेवत नाही आहे. तसं बोलल्यानंतर मुलगा नाही तर मुलगी पण कुठला पण त्रास येऊन द्या, आई वडिलांकडे येणार नाही आहे. कारण ते असं बोलणार ना, माझ्यासाठी माझे वडील मेले आहे, आणि वडील म्हणणार माझ्यासाठी माझी मुलगी मेलेला आहे. हालेलुया. आता आम्ही पण मेलेला आहे. कशासाठी? पापासाठी आम्ही मेलेला आहे. हालेलुया. पापासाठी मेलेला आहे. पुन्हा आम्ही जिवंत होऊन पाप करायचं नाही आहे. हालेलुया.
काही पण होऊन दे, पाप करायचं नाही आहे. एवढं आम्ही समजून ठामपणाने उभं राहिलं तर पापापासून आम्ही विजय मिळवणार आहे. म्हणून तुम्ही आपलं 12 वचन, म्हणून तुम्ही आपलं शरीर वासनाच्या आधी ना व्हावे, म्हणून पापाने तुमच्या मध्य शरीरात राज्य करू नये. हालेलुया. शरीर वासनाच्या आधी ना व्हावे म्हणून पापाने आमच्या मध्य शरीरात राज्य करू नये. आणि तुम्ही आपला अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नको. हालेलुया. आमच्या शरीराला आम्हाला आम्ही पाप करण्यासाठी, वाईट गोष्टी करण्यासाठी समर्पण करायचं नाही आहे. हालेलुया. प्लॅनिंग करायचं, आज इथे जाऊया, हे वाईट गोष्टी करूया, दारू पिऊच्या, विचार करायच्या, चोरी करायच्या, खून करायच्या, असं वाईट गोष्टीसाठी, पापासाठी आम्हाला आम्ही समर्पण नाही केलं पाहिजे आहे. ते गोष्टीपासून आम्ही दूर राहिलं पाहिजे आहे. हालेलुया. आता आम्ही समर्पण केल्याशिवाय कोणी आम्हाला जबरदस्ती करू शकणार नाही आहे. हालेलुया. पापाच्या गोष्टीमध्ये आम्हाला समर्पण याच्या पुढे करायचं नाही आहे. तर आता पापासाठी समर्पण करायचं नाही आहे. तर मेलेल्यातून जिवंत झालेला असं स्वतःच देवाला समर्पण करा. हालेलुया. पापाच्या गोष्टीला आम्हाला समर्पण करायचं नाही आहे, पण देवाला आम्ही स्वतःला समर्पण केलं पाहिजे आहे. वाईट गोष्टी करण्यासाठी आम्हाला समर्पण करायचं नाही. वाईट गोष्टी करण्यासाठी एकटा नाहीतर मित्र बरोबर नाहीतर गाव बरोबर आम्ही जायचंच नाही आहे. आम्हाला देवाला समर्पण केलं पाहिजे आहे. देवाकडे प्रार्थना करायच्या, उपवास प्रार्थना करायच्या, वचन वाचायच्या, सुवार्ता सांगायच्या, हे गोष्टीमध्ये आम्हाला आम्ही समर्पण केलं पाहिजे आहे. आता रिकामी आम्ही असल्याना मित्र फोन करणार, चल दारू पिऊन जाऊया म्हणणार. आम्ही चांगल्या कामामध्ये बिझी असलं तर तिथे आम्ही जाणार नाही आहे. हालेलुया. रिकामी क्लास असलं तर त्याच्यामध्ये दारू पण भरू शकतो आणि टॉनिक पण, सरबत पण भरू शकतो. हालेलुया. पाप करण्यासाठी आम्हाला समर्पण करायचं नाही. देवाच्या कामासाठी देवाला आम्ही समर्पण केलं पाहिजे आहे. याच्यातून काय आम्हाला समजत आहे? देवाच्या कामामध्ये आम्हाला समर्पण केलं तर पाप करण्यासाठी आम्हाला समर्पण आम्ही करणार नाही आहे. आता मित्र बोलवत आहे, चल आज संडे आहे, 9 वाजता आम्ही दारू पिऊया, पार्टी करूया. आता 9 वाजता आम्ही प्रार्थनामध्ये जाण्यासाठी निर्णय घेतला. प्रार्थनामध्ये आम्ही 9 वाजता गेलं, 9 वाजता आम्ही प्रार्थना केलं देवा बरोबर, आम्ही तिथे नसणार आहे. आम्ही कुठे आहे? देवाच्या जवळ आम्ही प्रार्थना करत बसत आहे. म्हणजे देवाला आम्ही समर्पण केलं, देवाच्या कार्यामध्ये आम्ही स्वतःला समर्पण केलं, ते करत राहिलं तर ते पापाच्या गोष्टी आम्ही करणार नाही आहे. आता हे करत नाही आहे, रिकामी असणार, शैतान बरोबर आम्हाला घेऊन जाणार आहे. हालेलुया. आता पापापासून बाहेर येण्यासाठी इसी काय आहे? देवाची स्तुती आराधना करायच्या, देवाच्या लोकांबरोबर राहायच्या, वचन वाचायच्या, प्रार्थना करायच्या, सुवार्ता सांगायच्या. हे करत राहिलं तर ते करण्यासाठी आम्हाला वेळ नाही आहे. त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही समर्पण करणार नाही आहे. आम्ही कोणाला आम्ही समर्पण करतो त्याचे आम्ही गुलाम होत आहे. पाप करण्यासाठी आम्हाला आम्ही समर्पण केलं, पापाचे गुलाम म्हणजे शैतानाचे गुलाम आम्ही झाला. तो नंतर आमच्यावर अधिकार करणार, आमच्यामध्ये बसणार, तो आम्हाला चलाव सुरू करणार. देवाला आम्ही चांगलं काम करण्यासाठी समर्पण केलं, आम्ही देवाच्या मुला झालाय, देवाचे गुलाम झालाय. देवाच्या गोष्टीमध्ये आम्ही किती समर्पण करत आहे तसं देव आमच्यामध्ये वाढत वाढत जाणार आहे. आता मी पण सुरुवातीमध्ये ना थोडासा दारू पित होतो.
मी स्वतः पित होतो, नंतर तो काय केलाय, वाढत वाढत गेलाय, नंतर त्याचे गुलाम झालाय. मी सोडण्यासाठी प्रयत्न केला, होतच नाही आहे. पापाला आम्ही थोडा समर्पण केलं, ते वाढत वाढत जाणार आहे, नंतर त्याचे गुलाम होणार आहे. आम्ही बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला तर पण मुश्किल होणार आहे. हालेलुया. म्हणून आता आम्ही काय केलं पाहिजे, देवाच्या गोष्टीसाठी आम्ही समर्पण केलं, देवाचे गुलाम होणार आहे. देव आमच्यामध्ये वाढत वाढत जाणार आहे, देवाच्या गोष्टी आमच्यामध्ये वाढत वाढत जाणार आहे. देव आमच्यामध्ये वाढत वाढत जाणार, तेवढं आमच्या जीवनातून चांगल्या गोष्टी घडत घडत जाणार आहे. हालेलुया. शैतानाला, पापाला आम्हाला समर्पण करायचं नाही. तो एकदा आम्ही समर्पण केलं तर त्याच्या पकड आमच्यामध्ये वाढत वाढत जाणार, ते नंतर सोडणार नाही आहे. देवाला समर्पण करायच्या, चांगल्या गोष्टी करत राहायच्या, देवाचे सामर्थ्य, देवाच्या उपस्थिती आमच्यामध्ये वाढत वाढत जाणार आहे. देवाचे किती वाढत आहे तेवढं आम्ही प्रकाशित होत जाणार आहे. आमच्या घरातून चांगल्या गोष्टी घडत होत जाणार आहे, पाप घडणार नाही आहे. हालेलुया. आता किती लोक तंबाखू, दारू, व्यभिचार याच्यामध्ये अडकलेला आहे, ते सगळं पहिला काय आहे, थोडासा बघूया काय होत आहे, थोडा आतमध्ये घुसताय, नंतर त्याच्या गुलामात अडकलेला आहे. हालेलुया. पण काय चिंता करायची गरज नाही, येशू ख्रिस्त सोडवण्यासाठी सामर्थ आहे. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त आम्हाला सोडवण्यासाठीच आलेला आहे. शैतानाचे कार्य नष्ट करण्यासाठी, त्याच्या गुलामातून आम्हाला सोडवण्यासाठीच येशू ख्रिस्त आला आणि तो वधस्तंभामध्ये मरण पावला आहे. आणि आकाश पृथ्वी पूर्ण अधिकार येशू ख्रिस्ताकडेच आहे. शैतान हरलेला आहे, शैतान पायाखाली आहे. तुम्ही हे समजलं पाहिजे. पापाच्या आणि शैतानाच्या विरुद्ध तुम्ही उभं राहायला पाहिजे. ते गोष्टी तुमच्या जीवनातून पळून जाणार आहे. तुम्ही स्वतः विरुद्ध केलं पाहिजे. मी तंबाखू खाणार नाही, मी दारू पिणार नाही, मी वाईट गोष्टी करणार नाही, आजपासून मी सोडून दिला आहे, मी चांगल्या गोष्टी करणार आहे. आणि ते सुरू केलं पाहिजे आहे. हालेलुया. चौदा वचन, तुम्ही नियमशास्त्र आधीन नाही तर कृपेच्या आधीन आहे, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चलविणार नाही. 15 वचन, तर मग काय, आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या आधीन आहो, म्हणून पाप करावे काय, कधीच नाही. हालेलुया. आम्ही कृपेच्या अधीनतेमध्ये आहे, म्हणून पाप केलं तर चलताय काय, म्हणजे काय, आता केलेलं पाप, करणारा पाप, सर्व पापासाठी येशू ख्रिस्त मरण पावलाय. आता पापामध्ये राहिला तर चलता काय, नाही, कधीच नाही आहे. आज्ञा पालना करिता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असं समर्पण करीत, इकडे हे पण लिहिलं आहे बघा. आज्ञा पालना करिता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असं समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याची तुम्ही गुलाम आहे. शैतानाच्या आज्ञा मानलं तर तुम्ही शैतानाचे गुलाम आहे, देवाच्या आज्ञा मानलं तर देवाचे गुलाम आहे. क्लिअर लिहिलं आहे बच्चा. ज्याचा परिणाम मरण आहे असं पापाचे गुलाम. हालेलुया. पापाच्या आम्ही ऐकत राहिला, चल पाप कर, होय करूया, चल आम्ही पाप करत राहिला, पापाच्या गुलामात राहिला, शैतानाचं ऐकलं, शैतानाच्या गुलामात राहिले, काय आहे परिणाम, काय आहे, मरण. हालेलुया. काय तुम्हाला मरण आणि नरक आवडतं काय, नाही आहे तर सोडून द्यायचं. किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे असं आज्ञा पालनाचे तुम्ही गुलाम आहे. देवाच्या आज्ञा पालन केलं, नीतिमत्व जीवन आम्हाला मिळणार आहे. देवाच्या आज्ञा मोडलं, मरण मिळणार आहे. पापाचं ऐकणं, शैतानाचं ऐकणं, देवाच्या आज्ञा मोडणं, याचं फल मरण आहे, नाश होणार आहे. देवाच्या आज्ञा पालन केलं, पवित्र जीवन जगलाय. हालेलुया.
आम्हाला नीतिमत्व सर्वकालिक जीवन हे फल आम्हाला मिळणार आहे. आज्ञा पालनाचे तुम्ही गुलाम आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आता पापाचे गुलाम आम्ही नाही आहे, शैतानाच्या ऐकण्यासाठी त्याचे गुलाम नाही आहे आम्ही. हालेलुया. आम्ही पवित्र नीतिमत्वाचे गुलाम आहे, देवाचे गुलाम आहे आम्ही. आता देवाचेच आम्ही ऐकलं पाहिजे. शैतानाचं नाही ऐकलं तर शैतान काही करू शकणार नाही, काय अधिकार नाही आहे आमच्यावर. कोणाला भीती घालून ठेवत आहे. हालेलुया. मी मला पण येशू मध्ये यायच्या अगोदर शैतान भीती घालूनच ठेवला आहे. दारू नाही पिलं तर वाईट काहीतरी घडणार. नंतर मी शांतपणे जाऊन दारू पियचा. हालेलुया. पण आता आम्ही पाप नाही केलं तर शैतान आम्हाला काही करू शकणार नाही, कारण येशू ख्रिस्ताने पापापासून आम्हाला सोडवलं आहे. आता शैतानाला आमच्यावर अधिकार नाही आहे. तुम्हाला भीती घालणार, हे तू तंबाखू नाही खालाय, आता बघ चक्कर येणार, तू पडणार, असं होणार तसं होणार, दारू पण नाही पिलं तर तू चलू शकणार नाही, हे सगळं भीती घालताय. पण शैतान आम्हाला काही करू शकणार नाही आहे. जे वेळी आमच्या तोंडाने आम्ही कबूल करू ते वेळी आत घुसणार. आता मी दारू पिला नाही आहे, माझे हात पाय थरथरत आहे, ते वेळी मी काय म्हणायचं आहे? येशू ख्रिस्त माझ्या बराबर आहे, मी बरा आहे, हे म्हणलं ठीक आहे. नाही आता माझे हात पाय थरथरत आहे, मी झोपलो तर उठणार नाही, ताप येणार, नाहीतर मी चलू शकणार नाही, ते असं मी तोंडाने कबूल करते जे वेळी ते घुसणार आहे शैतान. हालेलुया. पाप नाही केलं शैतान आम्हाला काही करू शकणार नाही, खाली भीती घालणार आहे. ते वेळी पाप नाही करायचं, आम्ही आपलं तोंड सांभाळून वापरायचं, देवाचे वचनच बोलायचं. येशू ख्रिस्ताने मला शैतानाच्या गुलामातून सोडवलेला आहे. शैतान तुला माझ्या जीवनामध्ये काय संबंध नाही, अधिकार नाही, येशूच्या नावाने सगळं घेऊन निघून जा, हे आमच्या तोंडाने आम्ही बोललं पाहिजे आहे. हृदयाने विश्वास ठेवला पाहिजे. तोंडाने बोलला आमच्या परिस्थिती बदलणार आहे, तारण होणार आहे, जीवन बदलणार आहे. तुम्ही पापाचे गुलाम होता तरी जे प्रकारचे शिकवणीचे पदरी तुम्हाला बांधल्या त्याचे पालन तुम्ही मनापासून केले. हालेलुया. पापाचे गुलामामध्ये आहे, तुम्ही देवाचे वचन मनापासून पालन केलं तर ते गुलामातून तुम्ही नक्की सुटणार आहे. वचन वाचूया. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्व संबंधाने बंधन मुक्त होता. तर जे गोष्टीची तुम्हाला आता लाज वाटते ते पासून तुम्हाला जे वेळेस काय फल प्राप्त होते असे त्याचे शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रकरण असं फल तुम्हाला मिळत आहे, त्याचे शेवट तर सर्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्वकालिक जीवन आहे. हालेलुया. पापाचे वेतन मरण आहे, पण आमचे पाप येशू ख्रिस्त घेतलाय, आमच्या पापासाठी येशू ख्रिस्त मेलाय. हालेलुया. आता येशू ख्रिस्त आम्हाला पापापासून शैतानाच्या गुलामातून सोडवलाय. आता आम्ही देवाचे मुलं आहे. पाप करण्यासाठी आम्हाला समर्पण न करता देवाच्या गोष्टी, चांगल्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला आम्ही समर्पण केलं तर शैतान आणि पाप आम्हाला काही करू शकणार नाही आहे. आणि एक देवाला आम्ही समर्पण केलं तर आम्हाला सर्वकालिक जीवन मिळणार आहे. हालेलुया. पापामध्ये आहे आमच्या जीवनामध्ये वाईट घडणार आहे. जे वेळी ते सोडून आम्ही देवाच्या चांगल्या गोष्टी करू सुरू केला आहे ते वेळीपासून आमचे जीवन बदलणार आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद करणार.